पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई आई दार उघड ना, मला बोलायचंय तुझ्याशी प्लीज। आई प्लीज दार उघड ना। आई अगं बोल ना काहीतरी। आई प्लीज बोल ना माझ्याशी प्लीज। मला कोणालाही भेटायचं नाहीये, कोणाशी काही बोलायचं नाहीये। मी एकटी होते, एकटी आहे आणि मला एकटंच राहू द्या। आई आई अगं असं काय करतेस? चहा तरी घे ना। आई अगं तू जा। आता काय झालंय? तू शांत हो बरं। हे बघ, तू रडतेस, मध्येच बोलतेस, मला खरंच काही समजत नाहीये। काय समजत नाहीये? मी सांगतेय ना, आई आमच्यावर खूप चिडली आहे। आपण समजूत काढू त्यांची। तुझं ऐकणार आहे ती वेदांत दादाचं ऐकत नाहीये। आद्या, ए आद्या, तू शांत हो बरं। सार्थक, का केलं तुझ्या पप्पांनी असं? हा, अरे तू हवं तर घरी जाऊन बघ माझ्या दादाची काय अवस्था झालीये। आणि आई तर अजून किती दिवस अबोला धरून बसणार आहे ना, काहीच सांगू शकत नाही। बरं, तू आधी शांत हो। अरे कशी शांत होऊ, सांग ना मला। काय आणि कसं समजावू आईला मी? सार्थक, आम्हाला थोडा वेळ मिळाला असता तर आम्ही सगळं सांगितलंच असतं ना रे तिला। आमचं ठरलं होतं तसं। आईला जर सगळं नीट समजावून सांगितलं असतं ना तर प्रकरण एवढं चिघळलं नसतं। आणि आता आई एवढी भडकलीये ना आमच्यावर की ती आमचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही। सार्थक, तुझ्या पप्पांनी हे आपल्याशी डिस्कस करायला हवं होतं ना। काय झालं वहिनी? वहिनी, दादा दादा, अरे काय झालंय वहिनीला? बघ ती रडतीये। वहिनी, आईची आठवण येते? नाही, काही नाही, तू जा, थोड्या वेळाने ये। ए दादा, माझी वहिनी इथे रडतीये आणि तुम्हाला जायला सांगतोयस? अजिबात जाणार नाहीये मी। वहिनी, काल तुझी आई भेटली होती आरतीकडे। वहिनी खूप दुःखी होती अगं, त्यांना खूप रडू येत होतं आणि ना राग येत होता आरतीचा। मी खरंच सांगते, मला जेन्युइनली खूप वाईट वाटलं। म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की बिचाऱ्या एकट्या पडल्या। ए पण वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस। जेव्हा मी त्या घरात जाईन ना
तेव्हा मी सगळ्यांची मनं जिंकून घे. त्यांना कोणीही त्रास देण्याचा किंवा दुखवण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्या अजिबात सहन करणार नाही. इट्स ओके, नको रडूस. सार्थक, तू लक्ष नको देऊ तिच्याकडे. अरे आत्या आणि शांत हो. रडू नको. आई प्लीज जेवायला ये ना. आई आम्ही तुझी वाट बघतोय. आई अगं तूच शिकवलं होतंस ना जेवणावर राग काढायचा नाही. आणि तूच सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस. ये ना प्लीज. आई ये ना ग बाहेर. तू नाही आलीस ना तर मी पण नाही जेवणार. आई तुझा माझ्यावर राग आहे ना, मग रागव ना माझ्यावर. तू जेवणावर का राग काढतेय? माझा राग जेवणावर नाहीये. अन्नाचा अपमान मी कधीच करणार नाही आणि मी कोणावरही रागवलेली नाहीये, कारण राग आपल्या माणसांचा येतो आणि या घरामध्ये माझं असं कुणीच नाहीये. माझं मी नंतर जेवीन. माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये. आपल्या मुली असं कसं काय वागल्या हो? सुमन, तुम्ही एकट्याच नाही, मी सुद्धा खूप दुखावला गेलोय. जे झालं ते फार वाईट झालं. आणि सगळ्यात मनाला लागून राहिली ती गोष्ट हीच की आपल्या मुली आपल्याशी मोकळेपणाने बोलल्या नाहीत, बोलू शकल्या नाही. आणि ज्या अर्थी त्या बोलू शकल्या नाही त्या अर्थी आपणच कुठेतरी कमी पडलो. म्हणजे आपल्या मुली कुठलीही गोष्ट कधीही आपल्याशी निर्भीडपणे बोलू शकतात, निर्भीडपणे आपल्याला सांगू शकतात याची खात्री होती ना आपल्याला. कारण आपल्या घरात व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे असंच मानत आलो ना आपण. धरलो आपण समान. तरी तुम्ही माझ्या समोरच दोघींना सांगितलं होतं, काही असेल तर वेळेवर सांगा. वेळ निघून गेली तर नाही मदत करता येणार. तेव्हा कुठे माहित होतं ती वेळ अशी इतकी लवकर आपल्यावर येणार आहे. कसं चुप चुप चुप. खबरदार माझ्या मुलाच्या समोर आलीस तर. हे बघा, माझ्यामुळे वडील म्हणून एक सल्ला देतोय. काय एखादी गोष्ट तुम्हाला जर आत्ता सांगायची नसेल काही हरकत नाही, फक्त इतकाही उशीर करू नका की गोष्टी माझ्याही हाताबाहेर जातील आणि मग मला त्याच्यावरती कुठली उपाययोजना करताच येणार नाही. अण्णांचं इंट्युशन नेहमी बरोबर असतं, नेहमी. अगं कितीदा तरी अनुभव आलाय आपल्याला. अण्णा वारंवार म्हणत होते की जे काही असेल ते माझ्यापासून लपवू नका, मला खरं खरं सांगा, वेळेवर सांगा. पण तरी पण मी चुकले. मी पण चुकले. नाही ग ताई, माझा शहाणपणा आडवा आला आणि मी खूप उशीर केला. त्यामुळेच ना
तर विक्रांतच्या आईला ही संधी मिळाली आणि सारिकाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. नेहमीची तिची सवय आगीत तेल ओतायची. ते तरी बरं मावशीने तिला आवरलं. पण ताई अगं, आपल्यामुळे आईचा अपमान झालाच ना. माझ्यामुळे आईचा अपमान माझ्यामुळे झाला. अमूल्य, यात तुझी काहीही चूक नव्हती. तुझा दोषच नाहीये यात. अमूल्य, तू तर फक्त मला प्रोटेक्ट करत होतीस. मी मोठी आहे ना, मला कळायला हवं होतं. मी निर्णय घ्यायला हवा होता. अति विचार करते ना मी. आज तीच सवय मला महागात पडली. आणि मला वाटायचं की मी कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. अति आत्मविश्वास. अमूल्य, आज घरात कोणी काहीच बोलत नव्हतं. पहिल्यांदा जेवताना घरात इतकी शांतता होती. कधी संपणार आहे गं सगळं? आई अगं, ताई, मी समजू शकते तुझ्या मनात किती गोंधळ, एक वादळ घोंगावतंय. किती गोष्टी तू स्वतःपासून लपवत आलीस. काल पहिल्यांदा तू माझ्याकडे व्यक्त झालीस, तेही मी खोदून विचारल्यावर. आणि मी विचार करतच होते की हा विषय काढेन मी, पण त्याआधीच हे सगळं. बाबा, मी हारलो. काहीच कळत नाही हो, काय करू मी. बाबा, तुम्ही असतात तर सारखा हाच विचार मनात येतो. कोणाशी बोलू मी, कोणाकडे व्यक्त हो, कोणाचा आधार घेऊ, सांगा ना बाबा. कुठे कमी पडलो. तुम्ही गेल्यानंतर मी खूप प्रयत्न केला हे घर सावरण्याचा. बिझनेस मध्ये यशही मिळालं, पण ते काय कामाचं आहे बाबा. मी आईला दुखावलंय बाबा. मी तुम्हाला वचन दिलं होतं ना की मी आईच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही, पण त्यात मी अपयशी ठरलो. बाबा, सांगा ना काय करू. आईला या अवस्थेतनं कसं बाहेर काढू मी, सांगा ना. तुम्ही गेल्यावर पण आई अशी शांत झाली होती, कोणाशीच बोलत नव्हती. मी तिचा आधार झालो होतो आणि ती माझा. बाबा, आम्ही दोघांना खंबीरपणे उभं राहिलो. हे जे काही झालंय ना घरात, त्यामुळे मी आईचा आधार गमावून बसलो. खूप एकटा पडलोय हो बाबा मी. सांगा ना काय करू प्लीज. सुमन, तर पाणी घेऊन या. मी आणते अण्णा. आई नाश्त्याची तयारी करत. सुमन, आणताय ना पाणी?
हा. मी उपमा करते, तुम्ही आवरून घ्या. बर. आई मी करते. अण्णांना माझ्या हातचा उपमा आवडतो ना? उपमा तुम्ही केलात तरच मी खाऊन जाईन ना. तुम्हीच करणार ना? मीच करते. हॅलो दादा. हॅलो. मी आणि सार्थक थोड्या वेळात ऑफिसमध्ये पोचतोय. ओके. ॲक्च्युली सार्थकला तुझा जरा गायडन्स हवा होता. म्हणजे त्याने ते प्रेझेंटेशन रेडी ठेवलंय, तो मेल करेल तुला. ओके. दादा. बोल. नाही काही नाही, आपण भेटून बोलू. तू सार्थकशी बोललीस? हो मी बोलले आणि खूप रडले. दादा खूप त्रास होतोय. त्यात ती सारिका. जाऊ दे, आपण भेटून बोलू. मला सांग, आई कशी आहे? काही बदल नाहीये. रागवली ती, बोलत नाहीये, किचन मध्ये पण जात नाहीये, कोणाशी काहीच बोलत नाहीये ग ती. ती ना खूप हर्ट झाली. स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय तिने. मला कळत नाहीये ग, ती जर बाहेर नाही आली तर मी कसं बोलणार आहे? मी तिला कसं समजवणार आहे की आपण तिघांनी हे सगळं तिला त्रास होऊ नये म्हणून लपवलंय. मला ना तो बडवा एक. दादा. सॉरी दादा, थोडा वेळ जाऊ द्यायला हवा. पण थोडा वेळ ना मला थोडा नाही वाटत. अगं घरात 1 मिनिट 1 तासासारखा वाटतोय. काही सुचत नाहीये ग. आपलं घर इतकं शांत कधीच नव्हतं. मला तर वाटतंय आजीला बोलून घ्यावं. हो चालेल, पण त्याआधी आपण नीट विचार करूया आणि मग ठरवूया. आजीला सांगितलं आणि ती चिडली तर आपल्याला कोणाकडेच जायचा ऑप्शन राहणार नाही. ठीक आहे, मी येते ऑफिसला जरा वेळात, मग बोलू. बाय. बाय. मेनाला सक्त ताकीद देऊन ठेवले, जरा वेळेवर येत जा, उशीर करू नकोस अजिबात. तीच आहे ना आता मदतीला. तुम्ही या, बसा इकडे. बरा झालाय का उपमा? हो हो, उत्तम उत्तम झालाय, छान. अजून हवा तर सांगा, मी आणते. कुठलीही गोष्ट आवडली म्हणून संयम नाही सोडायचा आपला.
अण्णा अण्णा नाही मला जात नाही मला उशीर होतोय क्लिनिकला निघायला हवा 2 कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत जरा यायला उशीर होणार असेल तर कळवतो मी तुम्हाला तसं अण्णा हे बघा तुम्ही आम्हाला रागवा बोला कधी लहानपणी हात नाही उघडला आत्ता उघारा पण प्लीज अण्णा असं अबोला धरू नका ना